पार्थ जितका शांत दिसतो ना तेवढा शांत तो अजिबातच नाहीये. आज सकाळी मला खरंच इतकं लेट झालं होतं. योगा केला आणि लगेच नाश्त्याच्या तयारीला लागले होते. कारण टिफिनमध्ये आज मला पनीर पराठे द्यायचे होते. त्यासाठी पनीर किसून घेतलं होतं. कांदा, टमॅटो, ढोबळी मिरची आणि कोथिंबीर छान बारीक कट करून घातलं होतं. त्यामध्ये सगळे घरातले मसाले ॲड केले होते. इथं मी किचन किंग मसाला, पनीर मसाला, हळद आणि थोडंसं ॲरेगॅनो होतं घरामध्ये ते देखील ॲड केलं होतं. थोडीशी कसुरी मेथी ॲड केली, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे सगळं स्टफिंग छान असं मिक्स करून घेतलं होतं. कणकेची छोटीशी पोळी लाटली आणि त्यामध्ये भरपूर हे स्टफिंग भरायचं आणि मस्तपैकी जाडसर असा पराठा लाटून घ्यायचा होता. तव्यामध्ये दोन्ही बाजूनी तूप लावून एकदम खरपूस असे हे पराठे भाजून घ्यायचे होते. इतके छान टेस्टी होतात ना. इथं तुम्ही बघूच शकता पार्थनी देखील आहे ना त्याच्या प्लेटमध्ये छान अशी स्माइली केली होती. आणि असं काही नाश्त्याला की नाश्ता एकदम आवडीने करतो आणि टिफिन देखील एकदम फिनिश करून घरी घेऊन येतो. ते तुम्ही बघू शकता पराठ्याच्या चारही बाजूनी इतकं छान स्टफिंग व्यवस्थित पसरलेलं होतं आणि चवीला देखील मस्तच झाले होते. त्यानंतर मग पार्थ स्कूलला गेला आणि दुपारी आई आणि ताई हे आमच्या गावी गेले होते. तर येताना माझ्याकडे देखील आल्या होत्या. छान त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि पार्थ आहे ना स्कूलमधनं घरी आले मला एक ॲक्टिंग करून दाखवत होता आणि त्याची ही ॲक्टिंग बघून आम्ही इतकं हसलो होतो ना खरंच. आणि स्वराने देखील बोर्डवरती खूप छान लिपण आर्ट केलं होतं. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.